हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. तू मल्लिका थापरच्या कंपनीत नोकरीला आहेस, त्यामुळे कंपनीत जर काही लॉस झाला तर त्याला तू जबाबदार असू शकतोस. तुझ्याशिवाय मी कशी जगते हे मलाच माहितीये. आणि मी कसा जगतोय हे एकदा तरी विचारलं तुम्ही? आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की कोर्टात तुम्ही अभिषेकच्या बाजूने साक्ष द्यायची, बस. मी अभिषेकच्या बाजूने कोर्टात साक्ष दिली तर काय मी जिवंत राहणार आहे? त्या रात्री मला कळलं की माझ्या कॉलेजचे काही स्टुडंट्स इंग्लिशचा पेपर लीक करू पाहतायत, जो शास्त्रीजींच्या लॉकर मध्ये होता. लीक होण्याची ही गोष्ट कळताच मी लगेच कॉलेजमध्ये पोहोचलो. गेटला टाळं लावलेलं होतं म्हणून मी वॉचमॅनला हाक मारली, पण त्याने माझं ऐकलंच नाही आणि दरवाजा नाही खोलला. आणि नाईलाजाने मला गेटवर चढून आत यावं लागलं. गेटवरून उडी मारल्यानंतर मी वॉचमॅनला फक्त याच गोष्टीसाठी मारलं कारण मी इतका ओरडत असून देखील त्याने दरवाजा खोलला नाही. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. मिलॉर्ड, वॉचमनने शास्त्रीजींना फोनवर स्पष्टपणे. मिलॉर्ड, वॉचमॅनने फोन नव्हता केला. मी कॉलेजच्या फोनवरून शास्त्रीजींना कॉल लावला होता. शास्त्रीजींना फोन केल्यानंतर मी लगेचच वर निघून गेलो आणि पाहिलं की कॉलेजचे काही स्टुडंट शास्त्रीजींचा लॉकर तोडण्याचा प्रयत्न करत होते. माझी त्यांच्याबरोबर मारामारी सुरू झाली. तोपर्यंत शास्त्रीजीही तिथे पोहोचले होते आणि त्या लोकांनी अचानक शास्त्रीजींवर हल्ला करून त्यांना मोठ्या प्रमाणात इजा करून तिथून पळ काढला. जसा मी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, शास्त्रीजींनी मला पकडलं आणि म्हणायला लागले, अभिषेक, त्यांच्या मागे नको पळूस, ते तुला मारून टाकतील. मी कसा बसा स्वतःला शास्त्रीजींपासून सोडवून त्यांच्या मागे पळायला लागलो. पण माझं दुर्दैव, जज साहेब, माझं दुर्दैव हेच होतं की जेव्हा मी त्यांच्या मागे पळायला लागलो तेव्हा दीपक सर आणि सिन्हा सरांनी मला बघितलं आणि त्यांना हे वाटलं की मी शास्त्रीजींचा खून केलाय. पण जज साहेब, मी शास्त्रीजींचा खून नाही केलाय. जज साहेब, मी शास्त्रीजींचा खून नाही केलाय. तू त्या मुलांना ओळखलंस? कोण होते ते? माहित नाही ओळखलं मी त्यांना, कारण त्यांनी त्यांच्या चेहऱ्याला कपड्याने झाकलं होतं. मिलॉर्ड, या केसला पूर्णपणे वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय. मी प्रोफेसर सिन्हांची साक्ष पुन्हा एकदा घेऊ इच्छितो. न्यायालय प्रोफेसर सिन्हांच्या तोंडून हे जाणू इच्छित आहे की त्यांची आरोपीच्या साक्षीला सहमती आहे की नाही. प्रोफेसर सिन्हांना विटनेस बॉक्स मध्ये बोलावलं जावं. माय लॉर्ड, मी अजाणतेपणी कोणत्याही निरपराधाला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवू नाही शकत. मला अभिषेकच्या साक्षीत सत्याचा भास होतोय. मीही त्या दिवशी बघितलं होतं, शास्त्रीजी कोणाला तरी पकडून ओरडत होते, मी तुला सोडणार नाही, मी तुला जायला नाही देणार. माय लॉर्ड, तिथे उजेड खूप कमी होता आणि मी प्रोफेसर
दीपक वर्माच्या सांगण्यावर हे समजलो की शास्त्रीजींनी ज्याला पकडलं होतं तो अभिषेक होता. पण सत्य तर हे आहे की मी बघितलंच नव्हतं की तिथे कोण होतं आणि तो का त्या लोकांच्या मागे पळत गेला. दॅट्स ऑल मी लॉर्ड. ही केस अगदी तशीच आहे माय लॉर्ड, जसं एका जखमी माणसाच्या पाठीमध्ये कोणीतरी सुरा खोपसतो, तो वेदनेने कळवळायला लागतो. कोणी दयाळू व्यक्ती त्याच्या पाठीतून सुरा काढतो आणि बघणारे त्यालाच खुनी समजतात. असंच काहीसं अभिषेकच्या बाबतीत झालंय माय लॉर्ड. दॅट्स ऑल मी लॉर्ड. झालेल्या युक्तिवाद आणि साक्षीदारांची साक्ष ध्यानात घेऊन न्यायालय या निर्णयावर पोहोचतंय की आरोपी अभिषेक थापरला अजाणतेपणी या नजरेतून बघितलं जात आहे, जे कदाचित त्याने केलेलं नसावं. न्यायालय अभिषेक थापरचा जामीन मंजूर करून पोलिसांना ही सूचना देत आहे की त्यांनी लवकरात लवकर खऱ्या आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. जामिनाबरोबरच न्यायालय अभिषेक थापरला हे देखील सांगतंय की त्याने स्वतःला या केसमधून मुक्त समजू नये. द कोर्ट इज ॲडजंट. सुकन्या आमच्या कन्या. सिन्हा, सिन्हा, तू असं का केलंस? का आपली साक्ष बदललीस तू? बोल सिन्हा, एवढा मोठा अपराध तू का केलास? आपल्या गुरुच्या आत्म्याला का दुखावलंस तू? तो माणूस ज्याने कॉलेजच्या अनुशासनाला जिवंत ठेवायला आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांच्या बरोबर तू इतका मोठा विश्वासघात केलास. आपल्या छोट्याशा स्वार्थासाठी तू न्यायाला विकून टाकलंस. बोल सिन्हा, तू असं का केलंस? बोल बोल. मी तुम्हाला काहीच नाही सांगू शकत. तू सांगूही नाही शकत. निघून जा इथून. निघून जा इथून. अभिषेक, असं उभं राहून काय बघतोयस? तुला तर या महापुरुष आदरणीय श्री श्री गुरु दीपक वर्मांचे चरण स्पर्शून आशीर्वाद घ्यायला हवा. तुला माहितीये अभिषेक, जेव्हा एखादा शिष्य यशस्वी होतो, कोणताही विजय मिळवतो, तेव्हा सगळ्यात जास्त गर्व त्याच्या गुरुला होत असतो. गुरुला तो खूपच आनंद होतो. बघ 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 कसे खुश होत आहेत.
त्यांना तर आपला आनंदही लपवता येत नाहीये. तू जेलमधून बाहेर आलायस ना, म्हणून तुझे गुरुजी किती खुश झालेत बघ. त्याचा चेहरा बघ, आनंदाने अगदी लाल भडक झालाय आणि डोळे ओले झालेत. म्हणून तुला त्यांचा आशीर्वाद घ्यायलाच हवा ना. जा जा. अभिषेक, माझे वडील देव माणूस आहे. ते राक्षसांना आशीर्वाद नाही देत. आणि जर कुठल्या राक्षसाने देवाला स्पर्श जरी केला ना, तर तो भस्म होतो. तूही भस्मसात होशील. चला बाबा. ही तुझी मॉम आहे ना, खूप हट्टी आहे. एकदा जो निर्णय केला मग बस ते करूनच राहते. परिणामाच्या बाबतीत कधीच विचार करत नाही ती. एका चुकीवर पडदा टाकायला तिने चुकीवर चूक केली आणि परिणाम आज आपल्याच मुलाला शिक्षा झाली. ब्रो, तू आलास ब्रो. कसा आहेस? अभिषेक, तुला जामीन मिळाला? कसा? मला तर विश्वासच बसत नाहीये. विश्वास? कसा विश्वास बसू शकतो? तुम्ही तर याच भ्रमात होतात ना की आता तुमचा मुलगा आयुष्यभर जेलच्या 4 भिंतीआडच राहील म्हणून. सुकन्या आमच्या कन्या. कसा विश्वास बसू शकतो? तुम्ही तर याच भ्रमात होतात ना की आता तुमचा मुलगा आयुष्यभर जेलच्या 4 भिंतीआडच राहील म्हणून. आपल्या मुलाच्या येण्याने तुम्हाला आनंद नाही झाला, उलट आश्चर्य वाटलंय की आपला मुलगा घरी आलाच कसा. मुलगा आनंद का नाही होणार? आनंद झाला ना. अजून आनंद झाला असता जर मुलाने घरी येऊन आपल्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतले असते आणि मोठ्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला असता. दुःख आहे मला की आपण आपल्या मुलांना असे काहीच संस्कार नाही दिलेत ग. Oh, really? मॅम, अपूर्व. अपूर्व, बरं झालं तू आलास. मी तुलाच फोन करणार होते हेच सांगायला की अभिषेक घरी पोहोचलाय. अपूर्व, खरं तर तुला मी प्लीज मॅम, मी जे काही केलं ते माझं काम होतं. मी फक्त माझी ड्युटी पार पाडली. तुला माहिती अपूर्व, मी आयुष्यात अशी खूप कमी माणसं बघितलीत ज्यांनी त्यांचं कर्तव्य व्यवस्थित पार पाडलं आणि असं काही केलंय जे कुणाच्याही विचारांपलीकडचं असेल. तू तर खरंच असं करून दाखवलंयस ज्याचा मी विचारही केला नव्हता. थँक्यू मॅम. पण मॅम, मला तुम्हाला काहीही करून खुश बघायचंय.
मला वाटतं की तुम्ही कधीच निराश होऊ नये. मी समजू शकते, पण मला एक गोष्ट विचारायची आहे की प्रोफेसर सिन्हा ज्याने साक्ष द्यायला नकार दिला होता त्याने अचानक आपला विचार कसा बदलला? त्याने तर माझ्या सगळ्या प्रस्तावांना नकार दिला होता, मग अचानक तो आपल्या बाजूनी कसा आला? त्याला तुमच्या बाजूने येणं भागच होतं मॅम. मला माहित होतं की तू इतक्या सहजासहजी नाही ऐकणार, म्हणून मी जेव्हा त्याला भेटायला गेलेलो तेव्हा पूर्ण तयारी करूनच गेलेलो. कसली तयारी? माझं आणि प्रोफेसर सिन्हा मधलं सगळं बोलणं मी रेकॉर्ड करत होतो. जेव्हा मी प्रोफेसर सिन्हांना भेटलो, हो, मी मान्य करतो की खुनाची प्रेरणा माझ्याकडून मिळाली. मी अभिषेकला या हत्येस साथ दिली आहे, पण ही गोष्ट कोणत्याही कोर्टात सिद्ध नाही केली जाऊ शकत, कारण या गोष्टीचा ना कोणता पुरावा आहे ना कोणी साक्षीदार. मी इतकाही मूर्ख नाही आहे की हाती आलेली अशी संधी मी वाया घालवेन. शास्त्रीजींचा खून झालाय, खून, आणि खुनी अजून कोणी नाही. या शहरातील सर्वात मोठी व्यक्ती मल्लिका थापर यांचा मुलगा आहे. आणि याच प्रकारे मी प्रोफेसर सिन्हाची साक्ष घेण्यामध्ये यशस्वी झालो. अशा प्रकारे तुम्ही प्रोफेसर सिन्हांचं तोंड बंद केलं तर इंटरेस्टिंग. सुकन्या आमच्या कन्या. मला हे कळत नाहीये की प्रोफेसर सिन्हांनी अशा प्रकारे आपली साक्ष न्यायालयात बदलली कशी. मी विचारही करू शकत नव्हतो की प्रोफेसर सिन्हा शास्त्रीजींबरोबर एवढा मोठा विश्वासघात करतील. त्यांनी विचार सुद्धा नाही केला की ते कोणत्या माणसाच्या विरोधात खोटं बोलताय. अशा माणसाविरुद्ध ज्याने सत्यासाठी लढताना आपल्या प्राणाची आहुती दिली. सर, मला वाटतं की प्रोफेसर सिन्हांची साक्ष बदलण्याचं कारण मल्लिका थापर आहे. मल्लिका थापरने त्यांना पैसे देऊन साक्ष बदलण्यास भाग पाडलं असेल. हो बाबा, मलाही असंच वाटतंय की प्रोफेसर सिन्हा मल्लिका थापरच्या पुढे विकले गेले. अपूर्व, ही दुसरी वेळ आहे जेव्हा तू माझ्या विचारांच्या पलीकडे जाऊन काही काम केलंयस. पण मला हे सगळं जाणून घ्यायचंय, पुढे काय झालं? खरं म्हणजे मॅम, प्रोफेसर सिन्हाने पक्का निर्णय घेतलेला की ते अभिषेकच्या विरोधात साक्ष देणार, कारण ते प्रोफेसर दीपक वर्मांना खूप घाबरलेले होते. त्यांच्या विरुद्ध त्यांना बंड करायचं नव्हतं. म्हणून कोर्टात प्रोफेसर सिन्हांच्या हजेरीच्या आधी मी त्यांना जाऊन भेटलो. सिन्हा साहेब. अपूर्व साहेब, तुमचीच वाट बघत होतो मी. बरोबर बरोबर. माझं बक्षीस कुठे आहे? अरे सिन्हा साहेब, किती उतावीळ होतोय तुम्ही. अहो, देतो देतो तुमचं बक्षीस. सिन्हा साहेब, मी तुमच्यासाठी एकदम अद्भुत आणि विचित्र बक्षीस आणलेलं आहे, पण एक प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? ते बक्षीस मी तुम्हाला देऊ नाही शकत, फक्त दाखवू शकतो. मग दाखवा दाखवा. सिन्हा साहेब, हा जो मोबाईल आहे ना, हा. हा मोबाईल फारच विचित्र गोष्ट आहे. हा खूप वाईट प्रसंगी संकटात कोणाच्या कामी येतो आणि कोणावर संकटाचा प्रसंगही आणू शकतो. नाही समजलात? याचा माझ्या बक्षिसाशी काय संबंध? सिन्हा साहेब, काल जेव्हा मी तुम्हाला भेटायला आलो होतो, तुमच्याशी बोलत होतो तुमच्या घरात, तेव्हा चुकून मी तुमचं सगळं बोलणं माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलंय. बघायचंय तुम्हाला? हो, मी मान्य करतो की खुनाची प्रेरणा माझ्याकडून मिळाली. मी अभिषेकला या हत्येस साथ दिलीये. जर मी मान्य देखील केलं की मी अभिषेकच्या बाजूने साक्ष देईन, पण ह्यात माझा काय फायदा? मी इतकाही मूर्ख नाही आहे की हाती आलेली अशी संधी मी वाया घालवेन. शास्त्रीजींचा खून झालाय, खून, आणि खुनी अजून कोणी नाही. या शहरातील सर्वात मोठी व्यक्ती मल्लिका थापर यांचा मुलगा आहे. काय झालं सिन्हा साहेब? पायाखालची जमीन सरकली काय?
आता सिन्हा साहेब, जेव्हा हा व्हिडिओ सगळी लोक न्यायालयात बघतील तेव्हा त्यांना कळेलच ना की अभिषेकला कपाटाची चावी तुम्हीच दिली होती. मग काय होईल सिन्हा साहेब? जरा विचार करा ना, काय होईल तुमच्या सोबत. तर सिन्हा साहेब, आता तुम्हीच काय ते डिसाईड करा की तुम्ही अभिषेकच्या बाजूने साक्ष देणार आहात की त्याच्या विरोधात जाऊन. पण सगळ्यात मोठी गोष्ट तर ही आहे की आता तुम्ही हे डिसाईड करायचं की तुम्ही स्वतःला कसे वाचवणार आहात. पण मी हा विचार करतोय, तुमचं काय होणार सिन्हा साहेब? सिन्हा साहेब, तुम्ही ती म्हण तर ऐकलीच असाल ना, वाळूचे कण रगडिता तेलही गेले तूपही गेले. आणि अशा प्रकारे मी प्रोफेसर सिन्हाची साक्ष बदलण्यात यशस्वी झालो. म्हणजे त्या प्रोफेसर सिन्हाची तर झोपच उडाली असेल. अपूर्व, प्रोफेसरचे सगळे पुरावे मला वाटते की तू ऑफिसला जाऊन माझ्या पर्सनल आयडी वर सेव्ह करावेत. अभिषेक तर आता जेलमधून बाहेर आलाय आणि माझ्याबद्दलची जी भीती माझ्या शत्रूच्या मनात आहे ती तशीच कायम राहावी, जेणेकरून त्यांनाही कळेल की मल्लिका थापरशी वैर पत्करण्याचा काय परिणाम होतो ते. स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.